सन्माननीय व्यासपीठ आणि सरकारी बंधू विद्याप्रतिष्ठान ही एक शैक्षणिक संस्था 1971 साली आम्ही लोकांनी सुरू केली. आज त्या ठिकाणी 35,000 विद्यार्थी शिकतात. त्याच्यामध्ये मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम या दोन्ही काही सुविधा आहे. प्राथमिक शाळा आहेत, माध्यमिक आहेत, CBSE आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. असा एक नवीन अलीकडे सुरू केली की आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्या संबंधीची आहे. त्या सगळ्या शाळेमधून शाखामधून मोठ्या प्रमाणात आत्मविश्वासानं कुठली जबाबदारी घेणारे विद्यार्थी तयार होतात आणि ते देशाच्या बाहेर आपले कर्तृत्व दाखवतात. आणि मला हे काम वाढवत आहे. शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केली. आज आम्ही लोक तिथे काम करतो. तिथे 4 लाख विद्यार्थी आहेत आणि या सगळ्या शैक्षणिक संस्थेचं वैशिष्ट्य आम्ही कुठेही देणगी घेत नाही, कॅपिटेशन फी घेत नाही आणि शेवटच्या घटकाच्या मुला मुलींना तिथे संधी आहे. आणि त्या दृष्टीनं पुण्यामध्ये काही शाखा आहेत. अशी इच्छा असेल, मालवणचे हॉस्टेल असेल, नांदेड सिटीला असेल, आणखी काही असतील. त्याशिवाय मुंबईला आहेत आणि त्याहीशिवाय महाराष्ट्राचा हा जो आदिवासी भाग आहे सरासरी आणि मोखाडा त्या भागात सुद्धा आम्ही शाखा उघडल्यात. आणि मला अशा आनंद होतो की त्या आदिवासी पाण्याच्या मुली आणि मुलं आत्मविश्वासानं आपल्यावरची जबाबदारी पार पाडतात आणि जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेली आहे. आज त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आज टेक्नॉलॉजी ऑन व्हील ही कन्सेप्ट लक्षामध्ये घेऊन प्रसारराव आणि त्याच्या सहकार्याने हा नवीन उपक्रम या ठिकाणी सुरू केला. आणि माझी खात्री आहे की त्याला मुला मुलींचा प्रतिसाद चांगला मिळेल. आज जागा कमी पडते. आम्ही विचार करतोय आणि या ठिकाणी जिथं आपण जमलो या ठिकाणी जवळपास 20,000 स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन आम्ही केलेलं आहे आणि काही हजार मुली शिकतात. आता त्याचाच विचार 20वरून 50वर जायचे झाले तर सुविधा आहे, तेवढा इफेक्ट आहे आणि त्यामुळे हे लालन विकसित कसं करता येईल याचा विचार आम्ही सगळे बसून करू. तेव्हा सगळ्यांची मदत, पाठिंबा या प्रत्येक कामाला आजपर्यंत मिळालेला आहे. उदय मिळेल अशाच प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. हा नवीन प्रकल्प लोकप्रिय होईल. विद्यार्थ्यांच्यात त्याच्याबद्दलची आस्था वाढेल याबद्दलची खात्री बाळगतो आणि त्याचा शुभारंभ झाला
असं जाहीर करून मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो.